विश्वास आमची ताकद. मानवाने कशा प्रकारे जीवन जगला पाहिजे, कशा प्रकारे चांगल्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे, या हेतूने बुलढाणा शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या भादोला जो बुलढाणा खामगाव रस्ता आहे त्या ठिकाणी तबलिगी जमातकडून 13, 14, 15 या 3 दिवशी इज्तिमाचे आयोजन करण्यात आले आहे. मी त्याच ठिकाणी उभा आहे. आपण बघू शकता, जिथपर्यंत तुमची नजर जाईल तिथपर्यंत मोठमोठे टेंट टाकण्यात आले आहे. जवळपास 100 एकर या शेतामध्ये हे टेंट टाकण्यात आले आहे. या ठिकाणी जे 5 जिल्हे आहे, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ आणि अमरावती, या ठिकाणाहून इथं नागरिक येणार आहे. आणि या ठिकाणी मुस्लिम समाजांचे जे मौलवी आहे त्यांच्याकडून त्यांना संदेश देण्यात येणार आहे की कशा प्रकारे जीवन जगले पाहिजे. या इज्तिमासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील राहणार आहे. आणि गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून या इज्तिमाची जय्यत तयारी सुरू आहे. हजारोच्या संख्येने जे युवक आहे मुस्लिम समाजाचे ते या ठिकाणी मोफतमध्ये आपली सेवा देत आहे. येणाऱ्या 13 डिसेंबर, 14 डिसेंबर आणि 15 डिसेंबरला 5 जिल्ह्यातून या ठिकाणी युवक येणार आहे. विशेष म्हणजे या 100 एकरच्या जवळपास जे शेत आहे त्यामध्ये 2 पार्किंगची व्यवस्था आहे. इथं सुलभ शौचालयाची व्यवस्था आहे. जे मुस्लिम समाजाकडून वजू करण्यात येते त्या वजूखान्याची देखील व्यवस्था आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी स्वच्छतेचं प्रमाण खूप जास्त आहे. स्वच्छता, प्रत्येक ठिकाणी स्वच्छता दिसते. आणि जे युवक आहे ते युवक देखील मोफतमध्ये आपली सेवा इथं बजावत आहे. येणाऱ्या 13, 14, 15 डिसेंबरला हे तबलिगी इज्तिमाचे आयोजन करण्यात आले आहे. आणि 5 जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी येणार आहे. 15 डिसेंबर रोजी या ठिकाणी दुआ होणार आहे. आणि दुआनंतर या इज्तिमाचे जे आहे ते समाप्तीकरण होणार आहे. वसीम शेख, लोकप्रिय मराठी, बुलढाणा.